नमस्कार, मी आता कात्रज बोगदा इथे उभी आहे. का ते तुम्हाला माहितीच आहे. सकाळच्या वेळेमध्ये जड वाहतूक थांबवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. जड वाहतूक थांबवून ठेवण्यासाठी व 11 नंतर सोडण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करावा ही अपेक्षा आहे. काही गाडीवाल्यांना हात केला, शिट्टी वाजवली तरी ते पळून जातात. कशासाठी पळून जातात? 11 वाजेपर्यंत फक्त थांबायचंय तुम्हाला, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सोडून देणार आहे. थोडंसं तुम्ही पण प्रयत्न करा, थोडी मदत करा आम्हाला पण वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी. मॅडम, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मी एकच सांगेल की वाहतुकीचे नियम पाळा. हे आहेत पुणे ट्रॅफिक पोलीसच्या शीतल अवॉर्ड मॅडम. मॅडम, तुमच्या प्रत्येक गोष्टी खऱ्या आहेत. तुम्हाला माझा कोणताही विरोध नाहीये. परंतु मी एक ड्रायव्हर आहे, मी एक मोठी गाडी चालवतो म्हटल्यानंतर तुम्ही मला सांगा, जर प्रत्येकच ठिकाणी जायला, प्रत्येक सिटीमध्ये जायला जर मोठ्या गाड्यांना नो एंट्री वगैरे करत असाल, आता तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो आहे पुणे कोल्हापूर हायवे. आता हा एक्सप्रेस हायवे आहे ना, मोठा हायवे आहे. याच्यावरती मला माहिती आहे की वाहतूक कोंडी खूप होते सकाळच्या वेळेस, त्यामुळे सकाळच्या वेळेस कामावरती जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो. मी स्वतः बघितलंय, मी माझ्या डोळ्याने बघितलंय, मीही त्या ट्रॅफिकमध्ये बऱ्याच वेळेस अडकलो आहे. परंतु जर प्रत्येकच ठिकाणी जर मोठ्याच गाड्यावाल्यांवरती जर नियम करायचे असतील, कोणत्याही सिटीत जाताना वगैरे मोठ्याच गाड्यांना नो एंट्री, आणि आता बघा पुणे मुंबई एक्सप्रेसवरती जो घाट आहे, घाटामध्ये मोठ्या गाड्यांना कसे की लेफ्ट लाईन चालून चालायची, डाव्या हाताची लेन जी आहे त्या लेननी एकाच लेननी चालायचं. पण फोर व्हीलरवाल्यांना तुम्ही अशा ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांना तुम्ही असे नियम करता का? त्या कशाही कुठूनही आमच्या लेननी चालतात. फोर व्हीलरच्या 2 लेन असताना सुद्धा ट्रकच्या लेन मधून चालतात, त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही. ज्यावेळेस आमची गाडी ओव्हरटेकिंगला जरी मधल्या लेनला आली तरी आमच्यावरती, किंवा राईटच्या लेनवरती आली कारच्या, तरी आमच्यावरती फाईन मारली जाते. मग अशा कार गाडीवाल्यांवरती कोणताही नियम नाही राहत. आणि जर प्रत्येकच नियम जर आम्हाला ठेवायचा असेल, आम्हाला घरदार नाहीये का? आहे ना, आम्हाला पण घरी जायची घाई असते ना. आता मी आहे आज मुंबईला, आता मुंबईहून मी जाताना पुण्यात नो एंट्री असते. पुण्यात मला रात्री 12 वाजेपर्यंत थांबावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग परत आता जरी गाडी भरली माझी, मी पुण्यात जायला मला 1-2 वाजतील, आणि 1-2 वाजल्यानंतर पुण्यातून मला घरी जायला किती वाजणार? पहाटेचे 2-3. किती? फक्त 100 किलोमीटर जाण्यासाठी. हाही विचार कुठेतरी झाला पाहिजे ना. कारण जर नो एंट्री असल्यामुळे ना, जर माझी गाडी पुण्यात 2 वाजता आली, रात्री 10ला आली, काहीच फरक, मला फायदा नाही ना काही त्या गोष्टीचा. मला काय फायदा आहे त्या गोष्टीचा? कारण माझी गाडी जर 12च्या नंतर जर निघणार असेल, त्याच्यानंतर माझं 100 किलोमीटर घर आहे, त्याच्यानंतर मला त्या ठिकाणी जायला रात्रीचे 3 वाजणार. म्हणजे 12-13 तास आम्ही एका ठिकाणी थांबून राहायचं. असा नियम जर मोठ्या गाडीवाल्यांवर होत असेल ना, आणि मोठ्याच गाडीवाल्यांसोबत अशा घटना घडत असतील, जाईन त्या ठिकाणी नो एंट्री वगैरे होत असेल, मग टोल घेता कशाला आमच्याकडून? आज माझी 6 टायर गाडी आहे, हिला पुणे मुंबई रिटर्न करायला 2,500 रुपये टोल लागतो. 6 टायरला. 10 टायरला किती लागत असेल? 12 टायरला किती लागत असेल? 14 टायर, 16 टायर, ह्या गाड्यांना किती टोल लागत असेल? 4-4, 5-5 हजार. 100-150 किलोमीटरचं येण्या जाण्याला जर 4-4, 5-5 हजार रुपये जर टोल लागत असेल, तर तुम्ही टोल घेऊ नका ना. आम्ही तुमच्या प्रत्येक नियमांचं पालन करू, परंतु आमच्याकडून टोल घेऊ नका, रोड टॅक्स घेऊ नका. ते बरोबर तुम्ही घेता. अहो, एवढे दंड तर वाढलेत ना, मोठ्या गाड्यांवरचे दंड वाढलेत, त्याच्यानंतर टोल टॅक्स वगैरे हे ते एवढं वाढले, रोड टॅक्स वाढलेले, सगळं वाढलेले, आणि तरीही सुद्धा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला अडचणीत आणता. आम्हाला पण घरदार आहे, आम्हाला पण लवकर जायचं असतं, आम्हाला पण वेळ असते. आमच्या गाड्या एक तर 60-70-80 चालतात, फोर व्हीलर 100-150च्या स्पीडने चालतात, त्यांना कोणताही नियम नाही. आणि आमच्या गाड्यांना नियम, फोर व्हीलरला घाट उतरताना चढताना 60चं स्पीड, आमच्या गाड्यांना 40चं स्पीड. प्रत्येक ठिकाणी जर आमचीच मरण करत असताल तुम्ही, तर आमच्याकडून ह्या टोल नाका, रोड टॅक्स हे घेता कशाला? मग तुम्ही घेऊ नका ना, बंद करा ना. तुमच्याविषयी माझं काही मत नाही. तुम्हाला वरच्या अधिकाऱ्यांनी अधिकार दिलेत गाड्या थांबवण्यासाठी, ठीक आहे, मान्य करतो मी, परंतु आमचा पण कुठेतरी विचार करा ना. प्रत्येकच ठिकाणी जर ड्रायव्हर लोकांची पिळवणूक होत असेल, गाडी मालकांची पिळवणूक होत असेल, तर आम्ही जायचं कुठे? आम्हाला पण सगळे आहे, घरदार आहे, सगळं आहे, आम्हाला पण लवकर जायला लागतं. आमचा वेळ काय फुकट जातो का? रात्री 8-8, 10-10 तास, 12-12 तास आम्हाला जर नो एंट्रीमुळे जर थांबावं लागत असेल, आम्ही खायचं काय? राहायचं कुठं? थांबायचं कुठं? याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे ना.